श्री स्वामी समर्थ श्रावणी रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज इथे तुम्हाला मी दिलपसंदची भाजी बनवून दाखवणार आहे। बघा, अशा पद्धतीने कुकर मध्ये फक्त एका चिटीला ही भाजी तयार होते आणि झटपट अशी ही भाजी खायला एकदम पौष्टिक ही भाजी असते। अशा पद्धतीने इथे मी तयार केलेली आहे। चला तर मग आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी दिलपसंदची भाजी करण्यासाठी 4 दिलपसंद घेतलेले आहेत, छान धुवून घेतलेले आहे। ह्याला खूप सारी नाव आहेत, आम्ही इकडे दिलपसंद असं म्हणतो। आता ह्याच्यावर आपल्याला निघेल तेवढी साल काढायची, जास्त काढायची गरज नाहीये। स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे बघा, जेवढी निघेल ना वरवरची काढून घ्यायचं, जास्त मध्ये पण काढायची नाहीये। जेवढं निघेल तेवढी वरवरची काढून घ्यायची, अशा पद्धतीने साल। हे बघा अशा पद्धतीने मी साल काढून घेतलेली आहे। आता हे कट करून घ्यायचे, जसं आपण बटाट्याच्या फोडी करतो ना तशा पद्धतीने हे कट करून घ्यायचं। असंच आता सगळे कट करून घेते। एक थोडंसं खराब निघालं म्हणून काढून टाकते। आता हे तिन्ही इथे कट करून घेतलेले आहे। जेवढी भाजी लागते ना तेवढं तुम्ही घ्यायचं आणि छोटासा जे देठाचा भाग असतो ना तो काढून टाकायचा। आता आपण कुकर मध्ये ही भाजी करणार आहोत। एकाच सिटीला खूप छान ही भाजी होते। आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया। गॅसवर एक कुकर ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये एक पळी तेल टाकते। तेल छान गरम होऊ देऊया। गॅस मिडियम टू लो ठेवायचा आणि जिरं टाकायचं आपल्याला। तेलामध्ये तेल छान गरम झालेलं आहे, जिरं छान फुलू द्यायचं। इथे मी फक्त एका लसणाचे 2 पाकळ्याचे एक पाकळीचे 2 कट करून घेतले, 2 भाग करून घेतलेले ते टाकून घ्यायचे। जिरं छान फुललेलं आहे त्याच्यामध्ये टाकून घेऊया। एकदम थोडंसं नॉर्मल भाजू द्यायचं आपला लसूण। थोडंसं लसूण भाजलेलं आहे त्याच्यामध्ये हे आता दिलपसंद टाकून घेऊया। गॅस कमी ठेवायचा, त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। थोडंसं याला परतत राहायचं आपल्याला, 1-2 मिनिट असंच परतून घ्यायचं। त्याच्यामध्येच एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे। दिलपसंद परतत असताना हे कांदा पण छान असा भाजला जातो। तुम्हाला थोडंसं आधी टाकायचं असतं टाकू शकता। कांद्याला पण छान ह्याच्यासोबत परतून घ्यायचं आपल्याला। मिडियम टू लो गॅस ठेवायचं। मी 2 मिनिटं कांदा आणि दिलपसंद छान असं परतून घेतलेलं आहे तेलामध्ये। आता गॅस थोडा कमी करायचा। आता याच्यामध्ये चवीनुसार लाल तिखट टाकायचे आपल्याला। हळद टाकायची, थोडंसं धने पावडर टाकायचं, थोडासा आपला असा घरकुल मसाला टाकायचा, कोणताही गरम मसाला थोडासा किंचित टाकायचं सगळं। चवीनुसार मीठ पण टाकायचं। असं मिक्स करून घेऊया सगळं। आता भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट टाकायचे 2 चमचे। परत ह्याला मिक्स करून घ्यायचं। कूट टाकल्यानंतर गॅस कमीच ठेवायचा आहे। छोटा चमचा आमचूर पावडर टाकायचं, तुमच्याकडे नसेल तर नाही टाकलं तरी चालतं, थोडीशी चव छान येते। तर परत मिक्स करायचे आमचूर पावडर टाकल्यानंतर। आणि थोडीशी कसुरी मेथी हाताने चोळून टाकायची। त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं शिजण्यापुरतं। जर तुम्हाला रस्सा आवडत असेल तर रस्सा टाकू शकता, पाणी टाकू शकता जास्त। थोडासा काळा मसाला चिमूटभर। आता आपण याच्यामध्ये 1 वाटीभर पाणी टाकून घेऊया। 1 वाटीभर, अर्धा ग्लास आहे हे। मिक्स करून घेऊया व्यवस्थित। 1 चिमूटभर साखर टाकते मी। व्यवस्थित मिक्स झाले का पाहूया। आणि याला काय करूया आपण,
आता मीडियम टू लो गॅसवर याची फक्त एक शिट्टी घ्यायची, फक्त एक शिट्टी, जास्त नाही, कारण जास्त शिजल्या जाते भाजी. तर एक शिट्टी घ्यायची आपल्याला याची. एक शिट्टी झालेली आहे. इथे गॅस बंद केलेला आहे मी. कुकर थंड झालं की आपण झाकण उघडून भाजी कशी झाली ते पाहून घेऊया, चेक करून घेऊया कुकर थंड झालेला आहे का. पूर्णपणे हवा काढायची कुकरची. छान आपली ती भाजी तयार झालेली आहे दिलपसंतची, मस्त अशी. थोडीशी रस्सा, थोडीशी फोडी, असं मस्त दिसायली भाजी, सुंदर अशी. बघा अशा पद्धतीनं थोडंसं मिक्स करत राहायचं. असं कलर किती सुंदर आलेले पहा. आणि भाजी पण सुंदर लागते आणि झटपट अशी भाजी तयार होते. हे बघा, भाकरीसोबत पोळीसोबत पण खाऊ शकता ही भाजी. आता याच्यावर आपण कट केलेली कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करून घ्यायची भाजी. ही सुंदर अशी भाजी ही आपली दिलपसंत. तुम्ही खूप सारी नाव आहेत ह्या भाजीला, आम्ही इकडे दिलपसंत म्हणतो. हे बघा, अशा पद्धतीने ही भाजी आपली तयार आहे. नंतर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.